नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि अगदी छान असाल अशी मला आशा आहे. आता पहिला ना, कोणताही ऋतू असो, मुद्द्याला जर आपण डायरेक्ट हात लावायचं ठरवलं, तर कोणताही ऋतू असो, आपले केसांची काळजी घेणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं एक टॉपिक बनून जातो. कारण की अशा वेळी तो उन्हाळा असो तेव्हा केस एकदम चिपचिपीत एकदम निरागस होऊन जातात. पावसाळ्यामध्ये तर केसांची वाट लागलेली असते आपली, म्हणजे रखरखीतपणा या सीझनमध्ये येतो. हिवाळ्यात आपले केस एकदम ड्रायनेस होतात. एकदमच ड्रायनेस होण्याचं रिझन हिवाळ्यात खूप जास्त असतं. तर यावरती या तर ऋतू आपण थांबवू शकणार नाही, परंतु यशावेळी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, कोणती अशी केअर आहे जी आपण करून आपल्या केसांना खूप छानरित्या सांभाळू शकतो, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मी नयन धावडे. मी आठवड्याच्या दर शुक्रवारी फॅशन रिलेटेड, लाईफस्टाईल रिलेटेड टिप्स, हेअर केअर, सगळ्या स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला याबद्दल आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप जणांना शेअरसुद्धा करा. पहिली टिप्स, खूप वेळा मला प्रश्न विचारला जातो कंडिशनर लावणं, किंवा कोणी काय करतं, केस वॉश करतं, शॅम्पू छान वापरतात पण कंडिशनर करत नाही. बट ॲक्च्युली जर तुम्ही खूप खोल अभ्यास करत जाल तर कंडिशनर यासाठी बनलेलं असतं की जेव्हा आपण शॅम्पू करतो आपल्या केसांचे क्युटिकल्स, म्हणजे जे रूट्स असतात ते ओपन झालेले असतात, आणि जर ते तसेच राहिले तर प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करेल, मग धूळ, ह्युमिडिटीचं प्रत्येक कण. त्यामुळे जेव्हा आपण कंडिशनर अप्लाय करतो आपले केसांचे जेही क्युटिकल असेल ते क्लोज होतात, एक नरिशमेंट येतं. त्यामुळे कोणत्याही ब्रँडचं कंडिशनर तुम्ही वापरा, त्याला काही प्रॉब्लेम नसेल. पण कंडिशनर, आणि पहिली गोष्ट तर कंडिशनर खूप नसतं वापरायचं, ते स्काल्पला वापरायचं नसतं, फक्त रूट्सला. त्यामुळे ते थोडं इतकं प्रमाणात लागतं. कोणतंही वापरा. आणि एक छोटीशी टिप मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही शॅम्पू ज्या ब्रँडचा वापरत असाल त्या ब्रँडचं जर तुम्ही कंडिशनर वापराल तर ते आणखी छानरित्या काम करतं. परंतु जर तुमचं नसेल जमत तर तुम्ही कंडिशनर कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता. फक्त टिप अशी आहे, ती स्काल्पला लावायचं नाही, रूट्सला लावायचं, केसांच्या शॅम्पूच्या नंतर लावायचं. हार्डली 3 मिनिट 5 मिनिट इतकं ठेवायचं आणि वॉश करायचे, बस. इतकं त्याचं एक सोपं साधं नियम असतो. पण कंडिशनरने जेव्हा तुम्ही कंडिशनर लावता तुमचे केस खूप नरिशमेंट एकदम सॉफ्ट झालेले असतात. आता दुसरं, जेव्हा एखाद्या वेळी ना आपण खूप घामाच्या कोणत्या वातावरणात जातो, किंवा खूप 2-3 दिवस झाले आपण केस वॉश नाही केलेले, किंवा आपण बाहेर गेलेलो, किंवा खूप आपल्याला घाम आलेला, आणि जेव्हा तुम्ही थोडंसं आपल्या नखांना केसांच्या स्काल्पवरती घासाल तर आपल्या जो पण नखांचा एरिया असतो त्याच्यामध्ये व्हाईट स्काल्पचं एक पदार्थ आपल्या नखांमध्ये येतो. ॲक्च्युली ते काय असतं, जेव्हाही आपले केस काही 3 दिवसानंतर आपले केस खराब होतात, ऑइलनेस येतो, किंवा बाहेर झाल्यानंतर पूर्ण जोही डर्ट असतो तो स्काल्पवरती साठवतो. आता अशा वेळी त्याचं कोणताही वाईट पदार्थ जो असतो त्याच्यामध्ये ते निर्माण होतं. आता ह्याला साफ कसं करायचं, कारण की याला साफ करणे इतकं इम्पॉर्टंट आहे. जितकं आपलं स्काल्प खूप छान असेल, क्लीन असेल, तितके आपले केस निरोगी राहतात, तितका आपला चेहरासुद्धा निरोगी राहतो. कारण की केसांच्या निरोगीवर आपल्या चेहऱ्यांचा निरोगीपणा खूप अवलंबून आहे. आता स्काल्पला कसं क्लीन करायचं, काही नाही, तुम्ही केस वॉश करता, तुम्ही शॅम्पू लावलेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, किंवा तुम्ही केस वॉश झाले त्याच्यानंतरही हा टूल वापरू शकता. मी दोन्ही वेळेस वापरते. खूप सोपं आहे, त्याला फक्त स्काल्पवरती घासायचं. शॅम्पू कराल ना तर स्काल्पसुद्धा खूप क्लीन होतं, पूर्ण शॅम्पू स्काल्पपर्यंत लागेपर्यंत क्लीन करत तो जातो. आणि मी केस जेव्हा आपले 80% वाढलेले असतात तेव्हासुद्धा मी त्याला घासते, जेणेकरून माझे जे स्काल्पचे रूट्स आहे ते जागे होते. म्हणजे एखादा पदार्थ टोचल्यानंतर तो जागा होतो ना, तसं मी स्काल्पला ताजं करते, एकदम जागं करते, कारण की त्याच्यातून नंतर पुन्हा प्रोडक्शन सुरू होतं. दोन्ही वेळी तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता. खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. तुम्ही प्रत्येक म्हणजे महिला असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणाकडेही हा टूल्स असायला पाहिजे. तर खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आणि आपल्याला पडणारा प्रश्न म्हणजे ऑइलिंग नंतर केसांचा ऑइलिंग आणि वाढ याचा काही स्वतःचा ताळमेळ आहे का?
मला जितकं माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की केसांना ऑइलिंग केल्याने केस वाढत नाही, पण नरिशमेंट खूप छान मिळतं. आणि जेव्हा आपलं वय हे 12-13 प्रौढ वयात जेव्हा आपण येतो, हळूहळू केसांना तेल लावणं आपण खूप कमी केलं पाहिजे. कारण की त्यानंतर आपली जी पण स्काल्प असतो तो आपोआप ॲटोमॅटिकली ऑइलिंग सोडतो. त्यामुळे पुन्हा जर तुम्ही ऑइलिंग कराल तर ते खूप जास्त ऑइलिंग होईल आणि डॅन्ड्रफ प्रत्येक गोष्टीचं निर्माण होईल. त्यामुळे ऑइलिंग जर तुम्ही हेअर वॉश करत असाल साधारणतः 1 तासाच्या आधी, अर्धा तासाच्या आधी लावा बस. आणि जो टूल तुम्हाला मी आधी सांगितला तो ऑइलिंगमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून स्काल्पला सुद्धा ऑइलिंग मिळेल. तर अशा वेळी काय होईल, तुम्हाला ऑइलिंग होईल, नरिशमेंट मिळेल, पण तितकं तुम्ही ऑइलिंग केलेलं नसेल, त्यामुळे तुम्हाला काही घातक परिणाम होणार नाही. पण ऑइलिंगचा आणि केस वाढण्याचा काही संबंध नसतो, हे जाणून घ्या. फक्त नरिशमेंटसाठी आपण ऑइलिंग करायचं असतं. तर खूप जणांना हेअर स्पा करायला खूप आवडतं, म्हणजे भयंकर. मला सुद्धा हेअर स्पा करायला खूप आवडतं, कारण की त्यानंतर आपले केस खूप सॉफ्ट आणि इतके, केसांना मी तर दिवसभर हात लावेल इतके छान ते होतात. पण मार्केटमध्ये जे आपण सेलॉनमध्ये जातो, हेअर स्पा खूप महाग असतं, कारण की ते केसांच्या लेंथवर डिपेंड असतं. आता माझ्यासारखे केस जर मी घेऊन गेली तर बापरे, 3-3.5 हजार कुठे गेले कळणारसुद्धा नाही. सोपी पद्धत आहे, खूप सुंदर पद्धत आहे, सगळ्या स्त्रियांनी करून बघा. मी तुम्हाला ना सोप्यातलं सोपं सांगते. मार्केटमध्ये जा आणि त्याला कोणतंही हेअर स्पाचं क्रीम मागा. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. जर चांगल्या ब्रँडचं तुम्हाला घ्यायचं असेल तर लॉरेलचं घ्या, ट्रेस्मीचं घ्या, डवचं घ्या. आणि मी तुम्हाला सांगते काय करायचं. यायचं तुम्ही हेअर स्पाच्या आधी पहिले तुमचे केस वेट करून घ्या, म्हणजे छान केस धुवून घ्या. शॅम्पू नाही वापरायचा, फक्त केस धुवून घ्यायचे. ओले झाले आपले केस, ठीक आहे. आता ओले झाल्यानंतर हे क्रीम आपल्या हातांना मल्सिफाय करायचं, म्हणजे छान असं लावायचं आणि केसांना लावून टाकायचं. केसांना लावल्यानंतर आता जी हेअर कॅप मी तुम्हाला सांगते आहे, 200, 250, 300 रुपयामध्ये ही हेअर कॅप मिळते. त्याला हीट कॅप असे सुद्धा म्हटलं जातं. केसांना लावायचं, छान अर्धा तास तसंच राहा. आणि जेव्हा तुम्ही ही कॅप काढाल, केस वॉश कराल, मार्केटसारखं हेअर स्पा ट्रीटमेंट जी तुम्हाला मिळते तशी ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल. आहे ना खूप छान पद्धत. खरंच सांगते आहे, मी आता किती वर्ष झाले मी मार्केटमध्ये जाऊन हेअर स्पा करणं बंद केलेलं आहे. फक्त हेअर स्पा मी केलेलं ते फक्त असे प्रोडक्ट वापरून, आणि खूप छानरित्या काम करतं. फक्त तुम्हाला एक कॅप विकत घ्यायची आहे आणि हेअर क्रीम विकत घ्यायचं. जर तुम्ही अर्धा लिटरची जर ती बॉटल घेतली, बापरे खूप दिवस जाईल, कारण की खूप वापरायचं सुद्धा नसतं. आणि स्काल्पला लावताना काळजी घ्यायची, कारण की पूर्ण क्रीम स्काल्पला नसते लावायचं. आपल्या स्काल्पला क्रीमची गरज नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही स्काल्पला कोणती गोष्ट क्रीम लावाल तर ते ऑइली जास्त होईल, ऑइली स्काल्प जास्त होईल. त्यामुळे रूट्सला लावायचं, जेणेकरून त्याचं जास्त फायदेशीर आपल्याला होईल. तर बहुतेक प्रत्येक स्त्रिया जेव्हा केस धुवून येतात आणि घसा कंगवा आपला फिरवतात आणि मग केस खूप जास्त तुटतात. एखाद्या प्रॉपर वेने आपल्याला करायला जायचं असेल तर केस पहिले ना 70% वाढू द्यायचे, म्हणजे 70%. नॉर्मली जितकं आपण थोडंसं हाताला थोडं ऑइल म्हणजे ओलावा लागेल आणि ड्राय झालेले असेल थोडेफार. आता अशा वेळी पहिले आपण सिरम लावायचं. सिरम लावलं, सिरम छान एकदम केसांना पूर्ण गोष्टीला, म्हणजे रूट्सला नाही, फक्त रूट्सला लावायचं, ऑइलनेसला नाही, म्हणजे स्काल्पला नाही. सिरमनी काय होतं, सिरमनी एक्स्ट्रा नरिशमेंट मिळते. म्हणजे तुम्ही हेअर स्पा करो, तुम्ही शॅम्पू वापरो, तुम्ही कंडिशनर वापरो, पण सिरमनी तुमचे केस खूप प्रोटेक्ट राहतात आणि खूप छान दिसायला सुरुवात होते आणि खूप नरिशमेंट मिळते. आणि खूप मॅनेजेबल राहते, म्हणजे गुंता होत नाही किंवा ते असे एकदम विस्कळीत दिसत नाही. त्यामुळे हेअर सिरम लावणं, हेअर क्रीम लावणं किंवा लिव्ह इन कंडिशनरसुद्धा आलेले आहे ते लावणं, पण हेअर सिरमला खूप महत्त्व द्या, त्याने तुम्हाला खूप फायदा. किंवा आपण हेअर कोंब करतो. खूप जणांना हे असते की माझे केस खूप गळत आहेत, माझे केस खूप तुटत आहेत. खरंच जर तुम्हाला स्टेप मी सांगायची राहिली, जेव्हा आपले केस आपण धुवून येतो, आपण हेअर सिरम लावलेला, केसांना एक लाकडी, बांबू, कोणत्याही पद्धतीचा जाड दात असलेला कोंब घ्यायचा आणि हळूवारपणे त्याला
करायचं. आता बहुतांचं तुमची एवढी लेंथ असेल तर मिडलपासून सुरुवात करा, मग वरती जा, जेणेकरून ते तुटणार नाही, गळणार नाही. आणि ही जर पद्धत तुम्ही केली तर तुमचे केस कधीही कोंब करताना तुटणार नाही, हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे कधीही कोंब करताना सुरुवात खूप जेंटली करायची असते, घसा 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 करा, तर खरंच कोंबमध्ये भरपूर केस तुम्हाला दिसेल. त्यामुळे हळूवारपणे, काही घाई नाही आहे, हेअर सिरम लावून करा, म्हणजे जेणेकरून खूप छान पद्धतीने केस मॅनेजेबल राहील. आता एखाद्या पार्टीवेअरला किंवा कॉलेजवेअर जी मुलगी असेल किंवा ऑफिसमध्ये जाणारी कोणती मुलगी असेल किंवा माणसंसुद्धा असेल, ठीक आहे, आपण हे सगळं मानून घेऊया. आणि आता हीट केसांना देणे, म्हणजे तुम्हाला कर्ल करायचे असेल, तुम्हाला स्ट्रेट करायचे असेल, तुम्हाला क्रीम करायचे असेल, तुम्हाला ब्लो ड्राय करायचे असेल, कोणत्याही गोष्टीसाठी आपण केसांना हीट देतो. आता हीट जर कोणत्या एखाद्या गोष्टीला डायरेक्ट जात असेल, आता आपल्या जर चेहऱ्याला आपल्याला हीट नसते द्यायची, आपल्याला हीट प्रोटेक्ट वापरायचं म्हणून आपण सनस्क्रीन वापरतो. मग केसांचं काय, त्यांनासुद्धा आपण डायरेक्ट हीट देतो आहे. तर अशा वेळी हीट प्रोटेक्शन स्प्रे खूप छान मार्केटमध्ये मिळतात आणि खूप स्वस्त जर तुम्हाला म्हणायचं असेल तर बी ब्लंटचं मी 2 वर्षापासून वापरते, मला हे प्रचंड आवडतं. त्यामुळे तुम्ही ते वापरा, खरंच रिजनेबल प्राईसमध्ये आहे. त्यांचे सेल चालू राहतात, त्यांचं सगळं 2 बाय 1 गेट 1 सगळं सुरू राहतं. त्यामुळे तो हेअर प्रोटेक्शन स्प्रे घ्या, टिंग पूर्ण असं स्प्रे करायचा, केसांना असं स्वतःला मालिश करायची आणि मग तुम्ही हेअर प्रोटेक्शनचे कोणतेही टूल वापरा, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण की तुम्ही तुमच्या केसांना प्रोटेक्ट केलं. जसं आपण सनस्क्रीन लावून चेहऱ्याला प्रोटेक्शन देतो, तसे आपण हेअर जे स्प्रे आहे प्रोटेक्शनवाले ते वापरून आपण आपल्या केसांना प्रोटेक्ट करतो. त्यामुळे यानंतर कोणतेही टूल्स वापरताना तुम्ही हेअर प्रोटेक्शन स्प्रे वापरून टूल वापरा, याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि लास्टली असतं, म्हणजे खूप छोटी टिप असते आणि मी वारंवार ही मला आधी माहिती नव्हती, पण जेव्हापासून मला माहिती झाली आहे मी ही वापरत आलेली आहे. सॅटिन गोष्ट. आता सॅटिन का, खरं तर सॅटिन स्किनसाठी आणि हेअरसाठी दोघांसाठी खूप छान काम करतं. कॉटन, आता तुम्ही स्किन केअर केलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल, लोक म्हणतात किंवा कोणत्याही प्रोडक्टच्या याच्यामध्ये लिहून असतं की झोपायच्या 2-3 तासाच्या आधी तुम्ही तुमचं स्किन केअर करून घ्या. का, जर तुम्ही झोपायला गेलात तर आपण असं झोपतो तर कॉटन तो पूर्ण नरिशमेंट शोषून घेतो, राईट. तर अशा वेळी आपल्याला मग काहीच आपल्या चेहऱ्यावरती नाही, आपल्या केसांमध्ये सुद्धा काही राहणार नाही. त्यामुळे सॅटिन तुम्ही वापरायला सुरुवात करा. काही नाही, सॅटिन कापड घ्यायचं, छान पिलो कवर शिवून घ्यायचे त्याच्यानंतर सॅटिन स्क्रंची येतात. आता रबरचे स्क्रंची वापरायचे नाही, सॅटिनचे वापरा. जेव्हा तुम्ही रबरचे वापरता तुम्ही नोटीस कराल त्याला असा गुंता असतो केसांचा, पण जर तुम्ही सॅटिनकडे वळला तर तुम्हाला गुंता दिसणार नाही. याची गॅरंटी आहे. तुम्ही प्रत्येक स्त्रीने सॅटिनचे स्क्रंची वापरा आणि खूप छान कलरमध्ये येतं, खूप रिजनेबल प्राईसमध्ये असतं. मिशोवरती तर बापरे 12-15 असे बंडल असतात त्याचे आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहेत. ते वापरा आणि छान 1 मीटर 2 मीटर जितकं तुम्हाला कुशन वर्कमध्ये सॅटिनचे जर कवर करून घ्यायचे असेल करून घ्या, खूप फायदा मिळतो. तुमचे पिंपल्सचे येणारं प्रमाण कमी होतं, तुमच्या केसांची नरिशमेंट खूप छान राहते आणि झोपसुद्धा खूप सुंदर येते, कारण की ते खूप मऊ असतं. त्यामुळे सॅटिनकडे आता वळा. कॉटनला थोडंसं आपण थांब बाबा असं करू आणि सॅटिनमध्ये फक्त स्क्रंची आणि पिलो कवरमध्ये इन्व्हेस्ट करा. तर अशा ह्या टिप्स होत आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या केसांची काळजी खूप छानरित्या घेऊ शकता. आणि गरजेचं नाही की याला खूप पैसा लागलेला आहे, खूप मी तुम्हाला खूप प्राइजेबल गोष्टी सांगितलेल्या आहे. खूप छोट्या सिंपल गोष्टी एकदा आणलेल्या तर 3 महिने काळजी न करण्याचं कारण अशा गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्यामुळे खरंच या गोष्टी वापरून बघा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. आणि या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जर तुम्ही या गोष्टीचं पालन केलं तर. आय होप तुम्हाला या गोष्टी आवडल्या असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.